मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्ये मोक्षे मूलम गुरुकृपा ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनशदर्शनं तत्त्वमशादी लक्षणम् एकं निर्मलवचनं सर्वादिशास्त्रेभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि। जय जय दत्तराज महाराज, 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 दत्तराज महाराज, जय जय दत्तराज महाराज, जय जय दत्तराज महाराज, जय जय दत्तराज महाराज, जय जय दत्तराज महाराज, अगोचर रूप देवा पातहर पलो भावा, पातहर पलो भावा, पातहर पलो भावा, अगोचर रूप देवा पातहार पलो भावा, पातहार पलो भावा, पातहार पलो भावा, आई हरू कले मना नुरे दे जाता ध्यान, नुरे दे जाता ध्यान, नुरे दे जाता ध्यान, आई हारो कले मन नुरे गेई गाता ध्यान, नुरे गेई गाता ध्यान, नुरे गेई गाता ध्यान, वैष्णविले नेत्रपुटे ब्रह्मानंदे झाली दाटी, ब्रह्मानंदे झाली दाटी, ब्रह्मानंदे झाली दाटी, वैष्णविले नेत्रपुटे ब्रह्मानंदी दाली दाटी, ब्रह्मानंदी दाली दाटी, ब्रह्मानंदी दाली दाटी, गुरुराज दत्त दिगांबर दत्त दिगांबर मुझे, दत्त दिगांबर मुझे, गुरुराज दत्त दिगांबर मद, दत्त दिगांबर मद, दत्त दिगांबर मद, आई हरू कले मना नुरे देई ध्याता ध्यान, नुरे देई ध्याता ध्यान, नुरे देई ध्याता ध्यान, पाई हारू कले मन नुरे घेई गाता ध्यान, नुरे घेई गाता ध्यान, नुरे घेई गाता ध्यान, नलगे अनेक सायास, 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 प्रसाद मने तुमची आस, प्रसाद मने तुमची आस, प्रसाद मने तुमची आस, नलगे अनेक सायास, प्रसाद मने तुमची आस, प्रसाद मने तुमची आस, प्रसाद मने तुमची आस, पायी हरू कले मना, पाई हारू कले मना, पायी हरू कले मना, पाई हारू कले मना, पायी हरू कले मना, नुरे देई ध्याता ध्यान, नुरे देई ध्याता ध्यान, नुरे देई ध्याता ध्यान, पाई हारू कले मना, नुरे घेई गाता ध्यान, नुरे घेई गाता ध्यान, नुरे घेई गाता ध्यान, जय जय
जय जय दत्तराज महाराज, 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 राज महाराज जय गुरु राज महाराज, जय राज महाराज जय गुरु राज। आनंद सद्गुरु सर्वासिया धारू, आनंद सद्गुरु सर्वासिया धारू, सर्वासिया धारू, आनंद सद्गुरु सर्वासिया धारू, स्वरूप पासेला आनंद सद्गुरु सर्वासी आधारू, आनंद सद्गुरु सर्वासी आधारू
आनंद सद्गुरु सर्वासी आधार
आनंद सद्गुरु आनंद सद्गुरु सरीवासी आधारू आत्र ऋषीश्वरू उपासिला आत्र ऋषीश्वरूपासिला अनुसेच्या करी उभा अंजोळीत प्रगट सोया ज्योत दिसतसे बद्रिकाश्रमासी झाला जयकार आले ऋषीश्वर उत्सव करती अनुसेच्या करी उभा अंजोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे प्रगट सोय दिसतसे बाळगीर स्वामी म्हणे अवतार गुरुचा बाळगीर स्वामी म्हणे अवतार गुरुचा संशय बापूजीचा निरसला संशय बापूजीचा निरसला अनुसेच्या करी उभा अंजोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे प्रगट सोय ज्योत दिसतसे दत्ता आनंद सद्गुरु सर्वासी आधारू आत्र ऋषीश्वरू उपासिला अनुसेच्या करी उभा अंजोळीत
प्रगट सोय ज्योत दिसतसे बद्रिकाश्रमासी झाला जय जयकार आले ऋषीश्वर उत्सव करती अनुसेच्या करी उभा अंजोळीत प्रगट सोय ज्योत दिसतसे प्रस्तुत अखंड आज या मोक्ष सिद्धांत या ग्रंथाच्या सांगते निमित्त हे ठेवण्यात आलेला दत्त जन्मांच्या आख्यानावरती हा कीर्तन बाबूराव पाटील व्यवहारे यांच्या विनंतीला मान देऊन 1 महिना राहणारे आमचे श्री श्री गुरुभक्त दत्तभक्त परायण दिगंबरराव महाराज टाकळीकर कुंभकर्ण याचे महान विधाते आहे. त्यांनी येऊन आपल्याला 1 महिन्यापासून म्हणा 15 दिवसापासून म्हणा ह्या मोक्ष सिद्धांत ग्रंथाचं आख्यान तुमच्या गावामध्ये येऊन त्यांनी तुम्हाला ज्ञानदान दिलेलं आहे. दानाचे पुष्कळ प्रकार आहेत, त्यामध्ये ज्ञान दान हे विशेष आहे नाही बाबा. म्हणून याला योगायोग म्हणतात. भूमितीमध्ये योगायोग क्रिया करू जॉमेट्री टू द प्रोग्रेशन. कोणताही कार्यक्रम योगायोगानच राहते. काय महाराज योगायोगानं भेट झाली, माझी पण योगायोगानंच भेट झाली बरं का. तुमच्या गावामध्ये योगायोग आला आहे का नाही. मी आंध्र आणि कर्नाटक बाउंड्रीवरच कसं कसं तरी ओळख झाली, कारण तुमचं आमचं फार जुनाट नातं आहे माय बापू आहे ना. तुमचं आमचं जुनाट नातं आहे. दत्तप्रभूंच्या कृपेमुळं मला इथपर्यंत यावं लागलं. फक्त तुमचं प्रेम मला इथपर्यंत आणण्याचं कार्य केलेलं आहे. कीर्तनाला वेळ झाला. मला म्हणले महाराज 11 वाजता कीर्तन सुरुवात होईल. ठीक थंडी होती. मी 6 वाजता उठलं. परभणीला मुक्काम झाला रात्री. तिथून निघायलो, वेळेवरती आलो. एका दिवसाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर थोडं सगळं सजावट करायला वेळ लागते, त्याबद्दल क्षमा इच्छितो. व्यवहारे कुटुंबांना त्या दत्तप्रभूचा आशीर्वाद असणार यात शंका नाही. म्हणून इथे जमलेले माझे सर्व मायबाप, मृदंग वादक इथलेच आहेत ना. वा छान. आणि गायक येथील जवळ्या येथील गायक आणि साडेगाव येथील पूर्ण भजनी मंडळ, श्रोते मायबाप, जवळ्याहून येथे आलेले वैजनाथप्पा, मंचकराव पाटील मान्य या सर्वांनी रात्रीला त्यांना उशिरला फोन मिळाल्यामुळे त्यांनाही वेळ लागला यायला. पण आले हे महत्वाचे आहे का नाही. आमंत्रण केव्हा एवढ्या कार्यक्रमाला हजर होणे हे विशेष आहे. बरोबर आहे. मी मराठवाड्यातला आहे, माझी भाषा तुम्हाला समजते, याच्यात काही संशय नाही आहे. आणि आंध्रा कर्नाटक बाउंड्रीचा भाषा थोडी माझी वेगळी राहील, पण मग तुमच्यामध्ये नक्की बसते मला माहिती आहे. म्हणून इथपर्यंत आलो. आज दत्त जन्माच्या आख्यानावरती आमचे दिगंबरराव महाराज म्हणजे माऊली महाराज या कीर्तनाला. माझ्या गावचं नाव माऊली होत, मलाही माऊलीच म्हणतात. गावचं नाव पण माझ्या माऊलीच आहे. कोण्या संताने ठेवले काय नाही. जवळ आळंदी आहे आणि गावचं नाव माऊली. माऊली आळंदी, आळंदी माऊली प्लस. माता असं असू नये नाव सोन्याबाई आणि कतलाचा वाळा नाही, असं काही असू नये. म्हणून भगवंताचं नामस्मरण चिंतन बऱ्याचशा दिवसापासून भक्तांची येण्याची इच्छा होती की माऊली महाराज आमच्या वैजनाथ आप्पाची इच्छा होती, साडेगावला महाराज तुम्हाला नक्कीच नेतो. बरोबर आहे, नक्कीच नेतो. तसं आनंद पाठामध्ये सांगितलेलं आहे, बाळकाचे कोडे पूर्वी तशी माता तैशी आनंद गीता पूर्वी तसे. बरोबर आहे.
म्हणून कार्यक्रमाला जरी विलंब झाला आपल्यालाही जास्त वेळ लावायचं नाही. विलंब लावशील तरी सकया होईल प्राणहाडी. करुणा मी तुझ भागितो अवधूता येई आता धावणी. भगवंत दत्त म्हणजे काय हे तुम्हा मला व्याख्या सांगणार आहोत. दत्त जन्मतो का प्रगट होतो नाही का रे. ज्या देवाचं नाव घेतल्यानंतर तुमचे आमचे अनंत जन्माचे पाप नसतात. बरोबर. अनंत जन्म कटल्या जातात. त्या भगवंतांचा जन्म नसतं माय बाप. आपण म्हणतो दत्त जन्म आहे. दत्त प्रगट दे. दत्त प्रगट दे. आणि दत्त प्रगट दिनानिमित्त हा ठेवण्यात आलेला सुंदर असा कार्यक्रम, एक दिवसीय कार्यक्रम. म्हणून सगळं माझे मायबाप तुम्ही ऐकण्यासाठी आलेले हो त्याबद्दल गुरुमाऊलीला नमस्कार करून जास्तीचा वेळ न घेता आपण कीर्तनाला सुरुवात करू. नमन माझे गुरुराया, नमन माझे गुरुराया, नमन माझे गुरुराया, नमन माझे नमन करणारे अधिकारी पाहिजेत. अधिकार तैसा करू उपदेश, साये ओझे त्यासी देऊ. भक्ती करणाराही अधिकारी पुरुष पाहिजे. अभंग लिहिणाराही अधिकारी पुरुष पाहिजे. बरोबर आहे. अधिकाराशिवाय नाही बोलणं. अधिकार पाहिजे. बरोबर आहे. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात, नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. तुकोबाराय दत्तात्रय भगवंतांना प्रगट आपली वाचा प्रगट करतात की देवा माझं नमस्कार आहे, माझं नमन आहे तुम्हाला. कशाबद्दल? माझ्या जीवाचे साखर आहे. सगळ्यात म्हणजे जीवाचं साकडं मोठं आहे. माझ्या प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवाचं कसं होईल. जीव कोणाचं आहे हे तुम्हा आम्हाला माहिती नाही. जीव आला कुठून, जीवाचं मूळचं स्थान काय हे तुम्ही आम्ही शोधून पाहिलं नाही मायबाप. का? जीव एक 4 पदार्थातला जीव आहे. किती पदार्थ? 4 पदार्थ आहे. 4 पदार्थातला एक जीव आहे. पण या जीवाला अविद्या मायेनं वेड केलं. कोणती माया? अविद्या माया. आपण नेहमी 10व्यामध्ये म्हणतो आणि विसरून जाऊयात. अविद्या हे रांड माया येणे वसली जीवा गसावया,
कविता नाही तुम्हा वाचोनिया. हे अविद्या मायानं जीवाला ग्रासलेलं आहे. अविद्या म्हणजे अज्ञान आहे. अविद्या म्हणजे दुसरं काही नाही, अज्ञान माया आहे. संसार सुद्धा अज्ञान आहे, व्यवहार सुद्धा लटका आहे. बरोबर आहे. संसार सुद्धा अज्ञान आहे. तुम्ही आम्ही संसाराला आलो. संसाराला आल्यानंतर संसार कसा करायचा ते संतानं तुम्हाला शिकवलं. अवघाचा संसार सुखाचा करेल आनंद भरेन तीही लोकी, एवढं विसरत होता आपण. तुम्हाला संसार नीट करता येते मायबाप है ना. या संसाराला आल्यानंतर नेमकं संसाराची व्याख्या तुम्ही आणि काय करू. नेमकं संसाराची व्याख्या तुम्हाला कशी करायची, कशी जुळवून घ्यायची. संसार म्हणजे जन्मणे आणि मरणे, याला संसार म्हणतात. म्हणून संसाराला आल्यानंतर आलिया संसारा सुख नाही कोट वाया हव बारी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही खोटे. हरी हरी संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ चौकडे इंगळच इंगळ, एकीकडे नाही होते. चहूकडे इंगळन विश्रांती नाही कोटे. रात्रंदिवस तळमळ 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 आहे माय बापूचं खेळ. म्हणून तुम्हाला जीवनमुक्तीचा मार्ग करायचा आहे. माणसाला सुखाची केव्हा प्राप्ती होत आहे. जन्मल तरी सुख नाही, संसार सुखाचा नाही अनुभव. संसार सुखाचा नाही अनुभव. संसार
हा सुखाचा नाही अनुभव. संसार हा सुखाचा नाही की संसार सुखाचा आहे नाही. या संसाराला आल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही, अवघ दुःखच आहे. मग दुःखाची निवृत्ती करणारा कोण? जन्म मरणाचा नाश करणारा दाता कोण? म्हणजे तो आनंद आहे. आपण सहजच म्हणतो, कसं काय आनंद आहे. आनंदाची दोही आनंदाची तरंग, आनंदाची अंग आनंद. पण तुम्हाला आनंद कळावा लागतो आहे का नाही? आनंदच कळाला नाही, आनंदाचा तुम्ही आम्ही उपभोग कसा घ्या? आनंद तुमच्या आमच्या ज्ञानदृष्टीला केव्हा कळेल? चर्मचक्षुने आनंद हे कळणार नाही. भगवंत हे कायाच्या मायेच्या रूपाच्या अलिप्त आहेत. मग भगवंताला तुम्ही आम्ही कसं ओळखू शकतो? नॉट सीन गॉड. देव दिसतंय का? देव अजिबात दिसत नाही. देव दिसत नाही म्हणजे देव नाही का? आहे. देव आहे. कारण या सृष्टीची निर्माण करणारा कोण आहे? या सृष्टीला चालवणारा कोण आहे? तुम्हाला झोपेतून उठवणारा कोण आहे? आणि तिन्ही ऋतू व्यवस्थित चालवणारा कोण आहे? पावसाळा, आता हिवाळा आहे, थंडी वाढलेली आहे. आपल्याला 9 वाजेपर्यंत बाहेर निघावंसं वाटत नाही. हे काही महिन्या संपल्यानंतर उन्हाळा येईल. काय भगवंताची करणी आहे, किती गंमत आहे प्रभू पाशी. काय सृष्टी चालवतो थोडं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. कारण हे कलियुग आहे. करता तरता आणि द्वपार आणि हे कली आहे. आता देव करणं कलियुगामध्ये अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शाखा तो धनी घेतोय. परमार्थ हे सोपं आहे. परमार्थ एक धन आहे. पण ते धन तुम्हाला घ्यावंसं वाटत नाही. ते धन तुम्हाला पचत नाही. म्हणून आज दत्त प्रगट दिनानिमित्त ठेवण्यात आलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम कशाबद्दल? याला काहीतरी कारण लागतं. जीवाला सुद्धा कारण आहे. जसं आज दत्त प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम आहे तसं जीवाला सुद्धा कारण आहे. कार्या कारणानं भजावं म्हणाले. ऐका रे, कार्या कारण का आनंदाला भजावं? आनंद सगळ्याचा काय आहे? आधार आहे. जसं तुम्हाला पृथ्वीचा आधार आहे. पृथ्वीला आधार कुणाचा आहे? पृथ्वी स्थिर कोणामुळे आहे? पृथ्वीमध्ये कोण्या नावाचं बल आहे म्हणून पृथ्वी स्थिर आहे? दादा, पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण नावाचं बल आहे. कोणतं बल आहे? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण नावाचं बल आहे. त्यामुळं तुमची आमची पृथ्वी स्थिर आहे. पण पृथ्वी दररोज आपल्या स्वतःभोवती फिरते. प्रत्येक हे 9 ग्रह, सूर्य सूर्याभोवती फिरते, पृथ्वी चंद्र आहे ना, प्रत्येकाभोवती फिरत असतात. पण फिरत असताना आपल्याला वाटतं का पृथ्वी फिरते ना स्थिर? आता साडेगाव इथंच आहे, हल्लं नाही गेलं नाही. पण तुमची आमची परिवहन कक्षात तुम्ही आम्ही आहोत. कुणामुळे आहोत? पृथ्वीला आधार गुरुत्वाकर्षण नावाचा बल आहे. शेषाचा आधार आहे. बरोबर आहे. आता काही जणांचं म्हणणं कसं आहे? सायंटिफिक युगाचं म्हणणं आहे फेर इज गॉड, नॉट सीन गॉड. आहे का रे? देव दिसतंय का? दिसत नाही. मग का भजन करावं तुम्ही? का वेळ वाया घालायचंय? देव जर तुम्हाला दिसत नाही, देव असेल का नसेल, तुझं आहे तुझं पाशी. पण परी जागा चुकला, आपला जागा चुकला. कारण एखाद्या माणसाला म्हणतात काय देव माणूस आहे? काय म्हणतात? काय देव
माणूस आहे. काय देव माणूस आहे म्हणजे देव असेल का नसेल? आहे. पण तुम्ही आम्ही देवाची व्याख्या कळत नाही, कारण अगोदर तुम्ही आम्ही मानवच बनलो नाही. आहे का नाही? अगोदर मानव बनावं, भक्त बनणं फार कठीण आहे. आपल्याला केवळ माणूस म्हणून जगता येत नाही, आपण भक्त म्हणून कसं जगू? शक्य आहे का? शक्य नाही. अगोदर काय माणूस असून गाढवासारखा वागतोस? व्याख्या येते आपल्याला, नको ती व्याख्या येते आपल्याला. काय राब राब बैलासारखा राबतोस, आपल्याला व्याख्या येते बैलाची, गाढवाची. माणूस असून आपल्याला जनावराची व्याख्या येतं, तर ते कसं काय? तुमचा आमचा जीव संसाराला या जीवाला भवरोग नावाचा रोग लागलेला आहे. भवरोग. आता भवरोग म्हणजे जन्मनी आणि मरण. या रोगाला भवरोग म्हणतात. आणि या भवरोगाचं निरसन जर करायचं असेल, जर तरचा प्रश्न, जन्म मरण जर चुकवायचं असेल तर चुकवणारा वैद्य वेगळा आहे. वैद्य म्हणजे डॉक्टर, बरं काय? मराठीमध्ये त्याला डॉक्टरला वैद्य म्हणतात. इंग्रजीमध्ये DOCT और डॉक्टर म्हणजे वैद्य आहे का रे? इंग्रजीमध्ये डॉक्टर म्हणतात आणि मराठी भाषेत त्याला वैद्य म्हणतात. मग तुम्हा मला या जीवाला वैद्य पाहिजे,